नमस्कार. मी दीपक पष्टे अबुधाबीमध्ये राहतो आणि सध्याची परिस्थिती जी काय चालू आहे त्याबद्दल थोडं बोलतो. आपल्या ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुका आणि शहापूर तालुक्यातले काही ज्येष्ठ नागरिक इकडे फिरण्यासाठी आले होते. त्याच्याबद्दल आपल्या गावांमध्ये बरीच चर्चा चालू आहे. तर आमच्या परीने आम्ही इकडचे रहिवासी म्हणजे आम्ही इथे राहतो, कामानिमित्त आम्ही इकडे राहतो 3-4 वर्षापासून आणि बरेच लोक 10-15 वर्षापासून इकडे राहतात. तर आपल्या लोकांनी ही परिस्थिती जाणण्याचा प्रयत्न केला की नक्की काय आहे. तर असं करता करता त्यातले काही लोकांचे नंबर्स मला मिळाले जो ग्रुप फिरायला आला होता. तर माझं त्यांच्यासोबत आज बोलणं झालं. त्यांचे टूर गाईड वगैरे आहेत आणि त्यांच्यातले 2-3 ॲक्टिव्ह मेंबरचे जे नंबर मिळाले त्यांनाच पहिल्यांदा कॉल लावला आणि त्यांना मी काय परिस्थिती चालू आहे ते बघायचा प्रयत्न केला. आता अबुधाबी आणि दुबई इथे 1-2 तासाचा डिस्टन्स आहे. बऱ्याच गोष्टी इंडियन न्यूज चॅनलने काय काय दाखवत आहेत, त्याच्यामुळे काही विश्वास ठेवू नका, सगळे सुखरूप आहेत. त्यांना मी कॉल केला होता तर ते म्हणाले की आम्ही हॉटेलमध्ये आहोत, सगळं काही व्यवस्थित चालू आहे. आणि टुरिस्ट असल्यामुळे त्यांना गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्स काही वगैरे माहीत नव्हत्या किंवा कुठली माहिती नव्हती. तर आमच्या परीने आपले सर्व मराठी लोकांनी जेवढे आहेत आपले नातेवाईक त्यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना बऱ्यापैकी माहिती पोचवली आहे की बाबा असं काही झालं तर कुठे कॉन्टॅक्ट करायचा किंवा काय. कारण ते इथले रेसिडेंट्स नसल्यामुळे त्यांना ते मॅसेज वगैरे येत नाही जसे आम्हाला येतात. इथे कुठे काही व्हायचं असेल तर आम्हाला आधीच मोबाईलवर मेसेज येतात. साधारणतः असं समजा की पाऊस पडायचा असेल, वातावरण खराब असेल तर आम्हाला ऑलरेडी ते सगळे नोटिफिकेशन येतात. त्या दिवशी पहिल्यांदा शनिवारी असं काहीतरी झालं, त्याच्या आधीच आम्हाला नोटिफिकेशन आलं होतं मोबाईलवर की बाबा काहीतरी होणार आहे. तर माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की जे काही आपली भारतीय मीडिया दुसऱ्या चॅनलवर कुठल्या काय दाखवत आहे, बुर्ज खलिफा पडला आणि हे ते, यांच्यावर विश्वास ठेवू नका. हो, हल्ले होत आहेत, पण ते हल्ले ज्या काही मिसाईल्स आणि जे काही डिफेन्स सिस्टम आहे ते हवेतच सगळं होतं आहे. त्यामुळे नॉर्मल असते या युद्धामध्ये. आता आम्ही सामान्य लोक आम्ही रोज फिरतो, जेवणं वगैरे सगळे आता मी जेवायला बसलो आहे, जेवण आलं आहे, पार्सल वगैरे सगळं स्विगी झोमॅटोसारखे सगळे ते डिलिव्हरी करतात आणि तेवढी पण गरज नाही, हॉटेल सगळी ओपन आहेत, जाऊन जेवू शकता. सो माझ्या सर्व आपल्या मुरबाड ठाणे जिल्ह्यामधले, शहापूर तालुक्यामधले किंवा सगळ्या लोकांना एवढीच विनंती करतो की न्यूज चॅनलवर जेवढं दाखवत आहे त्याच्यावर विश्वास ठेवू नका. जे चांगले सोर्स आहेत, जे सत्य परिस्थिती बघून दाखवतात, उगाच मीडिया TRPसाठी काहीही दाखवते. आणि खरं सांगतो इथे अजूनपर्यंत एकही कुठल्या सामान्य माणसाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. सगळं डेली रुटीनसारखं व्यवस्थित चालू आहे. फक्त एअरपोर्ट्स बंद आहेत, फ्लाईट्स बंद आहेत, ते सिक्युरिटी रिझन्समुळे. असं नाही की त्यांच्यावर काही प्रॉब्लेम झाले म्हणून ते बंद आहेत. काही सिक्युरिटी रिझनसाठी त्या फ्लाईट बंद ठेवाव्या लागतात, एअरस्पेस बंद करावं लागतं. तर आपले मुरबाड तालुक्यातले आणि शहापूर जेवढा काही तो ग्रुप आला होता ते अगदी सुखरूप आहेत. दुबईमध्ये डेरा म्हणून एक एरिया आहे, नेहमी टुरिस्ट लोक आपले सगळे तिथंच राहतात. सो दुबई डेरामध्ये ते लोक सुखरूप आहेत. हॉटेलची सगळी सोय आणि जरी त्यांच्याकडे पैसे वगैरे नसतील किंवा त्यांना स्टे करायचं काही सुविधा नसतील तरी इकडच्या गव्हर्नमेंटने ती जबाबदारी घेतली आहे. सर्वांना फुकट खाणं पिणं आणि राहणं जोपर्यंत एअरलाईन्स चालू होत नाही तोपर्यंत. गव्हर्नमेंट प्रयत्न करते एअरलाईन चालू करायचा, पण सिक्युरिटी रिझन्समुळे थोडे शांत आहेत. प्रत्येकाला कळवा की जो आपला ग्रुप आला होता तो सुखरूप आहे. आम्ही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत. जेवढं होईल तेवढं प्रयत्न करतो आहे की लवकरात लवकर इथून त्यांना सुखरूप भारतात पोचवावं. जय हिंद. कुठल्याही गोष्टींचा विश्वास आणि फालतू गोष्टी मनात घेऊन असं काही आणू नका. सगळे आम्ही सेफ आहोत, सगळे. इवन मी नाही आहे, मी एकटा नाही आहे इथे. जवळजवळ 200-250 कंट्रीजचे लोक इथे राहतात. एकटा भारत नाही आहे इथे, खूप लोक राहतात. त्याच्यामुळे इकडचं गव्हर्नमेंट अगदी व्यवस्थित काळजी घेते त्यांचं आणि कुठलंच असं अजूनपर्यंत असं कुठलंच सामान्य माणसाला अजूनपर्यंत असं कुठलाच त्रास झाला नाही आहे.